पुढे टॉप 9 मोठ्या बातम्या। 21 जूनच्या नीट परीक्षेसाठी नागपूर विद्यापीठात सोबतच इतर परीक्षा पुढे ढकलल्या। 21 जून रोजी विविध परीक्षा असल्याने नागपूर विद्यापीठाचा हा निर्णय। सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी मुंबई सायबर पोलिसांकडून 2 नवीन पोर्टल सुरू। GRM आणि MRM पोर्टल सेवा सुरू। फसवणुकीमध्ये अडकलेले पैसे परत मिळावे यासाठी सुविधा उपयुक्त ठरणार। पोलीस उपायुक्त बजरंग बनसोडे यांची माहिती। पुणे विद्यापीठातील मेसवरती अन्न आणि औषध प्रशासन विभागाची ही कारवाई। अन्न आणि औषध प्रशासनानं पुणे विद्यापीठाच्या मेसचा परवाना रद्द केला। जेवणात कीटक सापडल्याचा विद्यार्थ्यांना। माधुरी हत्तीण नांदणी मठामध्ये परत येण्याच्या हालचाली वाढल्या। हत्तीणींसाठी नांदणी मठाकडून उच्चस्तरीय समितीकडे अर्ज दाखल। माधुरी हत्तीणींच्या वाटेवरती वाळू, शॉवर आणि कूलरचाही व्यवस्था। माधुरीच्या स्वागताची नांदणीमध्ये जय्यत तयारी। मुंबईमध्ये पुनर्विकास आणि ईस्टर्न फ्रीवे विस्तारासाठी 926 झाडांवरती कुऱ्हाड चालवली जाईल। वृक्ष प्राधिकरणाकडे मंजुरीचा प्रस्ताव। महापौर ऋतू तावडेंच्या 1000 झाडे तोडण्याच्या प्रस्तावामुळे सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पी भूमिकेवरती टीका। दिव्यांग प्रमाणपत्र म्हणजे UID आधार कार्ड लाभार्थ्यांना मोठा दिलासा। तर UID वैधतेप्रमाणे विशेष सहाय्य योजनांचा लाभ सुरू ठेवणार। दिव्यांग कल्याण मंत्री सावेंचा हा महत्त्वाचा निर्णय। राज्यातील सिंधी विस्थापितांना मोठा दिलासा मिळाला। विशेष अभय योजनेला 1 वर्षाची मुदतवाढ। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा निर्णय। जान्हवी गडकर प्रकरणी आता अपघातातील कार विकण्यास न्यायालयाची मनाई। अपघातग्रस्त ऑडी विक्रीला हायकोर्टाचा नकार। पुरावा नष्ट होण्याची शक्यता। गाडी विक्रीची याचिका मागे।